आणि किल्ले रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं पुन्हा एकदा वाद रंगलाय। संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली। बुधवारी एक पत्रकार परिषद घेत आपण आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वाघ्या कुत्र्याच्या समाधीची पुरातत्व खात्याकडे सुद्धा नोंद नाही असा दावा संभाजीराजेंचा आहे। पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेले आहे माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये। ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। मुस्लिम धर्मीयांचा मुस्लिम बांधवांचा ईदचा सण अगदी तोंडावर आलाय आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या वतीनं सौगात-ए-मोदी या किटचं देशभरातल्या गरजू मुस्लिमांना वाटप केलं जाईल। पण या वाटपावरनं राजकारण चांगलंच तेजीत आलंय। महाराष्ट्रातल्या गेल्या काही काळातील भाजपच्या राजकारणाची किनार सुद्धा या वाटपाला असल्यानं या सौगातवरनं सत्ताधारी विरोधक दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगलाय। ईद निमित्तानं भाजपचं स्पेशल गिफ्ट, मुस्लिमांसाठी सौगात-ए-मोदी वाटप। सौगात-ए-मोदीवरती विरोधकांचा निशाणा। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद। येत्या 31 मार्चला ईदच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं मुस्लिम बांधवांसाठी सौगात-ए-मोदीचं वाटप केलं जाईल। ईद सणाचा गोडवा वाढावा यासाठी भाजपकडनं देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना सौगात-ए-मोदी किटचं वाटप होणार आहे। भाजपच्या किटमध्ये नवे कपडे, शेवया, खजूर आणि साखर असेल। महिलांना दिल्या जाणाऱ्या किटमध्ये सलवार सूटचं कापड असेल, तर पुरुषांना वितरित होणाऱ्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमाचा कपडा असेल। भाजपच्या 32,000 कार्यकर्त्यांवर या किट्सच्या वितरणाची जबाबदारी दिली गेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्यावरती एका मशिदीची जबाबदारी असेल। देशभरातल्या 32,000 मशिदींजवळ गोरगरीब मुस्लिमांना हे किट वितरित होतील। पण भाजपच्या सौगातवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागलाय। काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे, महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे। मतांसाठी केलं कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे। मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत, मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे। एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे। या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्वच मान्य नाही, या देशामध्ये मुस्लिमांनी राहूच नाही, तर मुस्लिम शत्रू आहेत, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करतायत, त्यांनी या मोदी की सौगातचं स्वागत केलंय का? आम्ही स्वागत करतो। विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेत मंत्री नितेश राणे आणि खासदार नरेश म्हस्के। देशभक्त मुस्लिमांसाठी अशा योजना आणल्या तर हरकत काय, असा सवाल त्यांनी विचारला। देशामध्ये राहून, भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात, वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात, आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात, पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात। जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जिहादी दगड मारतात, त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना, आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, भारताची परंपरा आहे, हिंदुस्थानची परंपरा आहे। या देशावर जे माझं राष्ट्र आहे, माझा देश आहे म्हणून ज्या ज्या व्यक्ती प्रेम करतात, हिंदू असो मुस्लिम असो, त्यांचा सण आहे। आणि गरीब मुस्लिम बांधव हे काय देशाच्या विरोधात नाही आहे।
सौगादे मोदीवरनं विरोधक करत असलेल्या टीकेला गेल्या काही काळातील सत्ताधारी भाजपच्या राजकारणाची किनार आहे. राज्यात मशिदींवरचे भोंगे, हलाल मटणला विरोध, औरंगजेबाच्या कबरीला विरोध, तसंच नागपूरच्या हिंसाचारावरनं वाद पेटलेला. या सगळ्या प्रकरणात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे राज्यातील भाजपचे काही नेते सतत मुस्लिम विरोधी भूमिका घेत असताना दुसरीकडे भाजपनं सौगादे मोदीचा घाट घातल्यानं राजकारण पेटलंय. एकीकडे घर में घुस के बाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीनं सुरू केली आहे. सौगाते मोदी, खैराते मोदी म्हणेल मी त्याला. सौगातपेक्षा खैरात आहे, कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने, स्वच्छ मनाने दिली जाते. यांचं मन स्वच्छ नाही आहे, त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून एकीकडं असं वागायचं आणि एकीकडं असं वागायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे. आता आनंद शिधा जो होता तो आटलेला आहे. आता हा नवीन कोणता शिधा हा देऊ पाहत आहे, तर तो देण्याच्या आधी हा सार्वजनिक आरोग्य हे महाराष्ट्राचं खराब केलेलंच आहे. मात्र हे शिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक डोकं चक्रम करण्याच्या अनुषंगानं काही मिसळलेलं तर नाही ना, याची तपासणी जरूर वितरणाच्या आधी करावी, ही एक विनंतीवजा सूचना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचा भाजपला मोठा फटका बसलेला. आगामी काळात पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुका होऊ घातल्यात, तर इकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सौगादे मोदीविषयी राजकीय चर्चा जोरात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आज रात्रीपर्यंत एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही घोषणा आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भातली. 2 महिन्यांनी अखेर रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटू शकतो. आज रात्री रायगडचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याचं नाव जाहीर होणार आहे. स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाच्या नाट्यावरती अखेरीस पडदा पडणार आहे. वाशिम जिल्हा पालकमंत्री म्हणून दत्ता भरणेंची निवड झाल्यानंतर आता रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मिळते. पुढची बातमी विरोधी पक्षनेत्यासंदर्भातली. या अधिवेशनात तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल अशी चर्चा होती, शक्यता होती, पण ही शक्यता आता पूर्णपणे मावळल्याचं चित्र दिसतंय. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असताना राज्याला विरोधी पक्षनेता काही मिळालेला नाहीये. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीनं भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव दिलेला, पण विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. विरोधी पक्षनेते पदाबाबत भिजत घोंगडं. त्यांना काही काळ मोकळं बसू देऊया. बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य. नाव मागे घेण्याची भास्कर जाधवांची तयारी. लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो. विरोधी पक्षनेत्याची निवड का रखडली? त्यांना त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, पण याही अधिवेशनात विधानसभेला विरोधी पक्षनेता काही मिळाला नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीनं ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला, पण अधिवेशन संपलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काही जाहीर केला नाही. असं आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही, ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांना विधिमंडळच मान्य नाही, ज्यांच्याकडं पाशवी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडं सत्तेची मस्ती आहे, मुजोरी आहे, त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं, त्याची शान राखणं, त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली. हाच विषय विरोधकांनी सभागृहात लावून धरला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय. बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा. त्याने मी सांगतो त्यांना काही काळ मोकळं बसू देऊया. बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य. चला घाईत घेऊ का निर्णय? विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय लांबणीवर पडल्यावरनं
विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. आणि म्हणून लोकशाही मूल्याची बूज भारतीय जनता पार्टीला राखत नाही. त्यांना गरज नाही. त्यांना त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना. त्याच्यावरती कोणी बोलतंय का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी आपल्या नावावर जर कुणाला आक्षेप असेल तर आपलं नाव मागे घेण्याचा प्रस्तावही भास्कर जाधवांनी दिला. माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो. माझं पत्र आत्ता मागे घेतो. तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून, आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो. भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी दाबा भावना ठेवू नका. मी मागे जायला तयार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते. त्यावेळी जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं. तसंच शिवसेनेच्या फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर टोकाची टीकाही केलेली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोनही शिवसेना आणि भाजपकडनं जाधवांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. आता भास्कर जाधव यांच्याऐवजी महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्षनेतेपदासाठी दुसरं एखादं नाव दिलं जातंय का आणि विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राहुल झोरीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.